नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला। आधी 2 वेळा अंतिम सामन्यात विश्वचषकाने हुलकावणी दिल्यानंतर तिसऱ्यांदा मात्र महिला टीमने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत 2025 सालच्या विश्वचषकाला जिंकून घेत इतिहास रचला। सध्या सर्वत्र भारतीय महिला क्रिकेट टीमची चर्चा होताना दिसत आहे। अशातच भारतीय महिला क्रिकेट टीमची स्टार खेळाडू असणाऱ्या स्मृती मंदाना आणि तिच्या संदर्भातल्या एक खास बातमी समोर आली आहे। भारताला विश्वचषक जिंकून देण्यामध्ये स्मृतीने महत्त्वाची भूमिका बजावली। जिथे संपूर्ण जग आपल्या भारतीय पोरींचे कौतुक करत आहे, तिथे आता स्मृतीच्या लग्नाच्या बातमीने सगळ्यांना सुखद धक्का दिला आहे। भारतीय स्टार क्रिकेटपटू स्मृती मंदाना लवकरच संगीतकार पलश मुच्छल यांच्यासोबत विवाह बंधनात अडकणार आहे। या लोकप्रिय जोडीचा विवाह सोहळा लवकरच मोठ्या जल्लोषात पार पडणार असल्याची बातमी जोर धरत आहे। दोघांनीही आपल्या नात्याबद्दल उघडपणे सांगितलं आहे। मागील काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या तयारीला वेग आला असून टीम इंडियाने विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर आता हे दोघं विवाह बंधनात अडकणार असल्याचं सांगितलं जात आहे। 2019 पासून स्मृती आणि पलाश रिलेशनशिपमध्ये आहेत, तर जुलै 2024 मध्ये त्यांनी त्यांचे नाते सर्वांसमोर जाहीर केलं होतं। स्मृती आणि पलाश यांच्या लग्नाबाबत सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहेत। रिपोर्टनुसार वर्ल्ड कप नंतर आता याच नोव्हेंबर महिन्यात त्यांच्या लग्नाची जंगी सोहळा पार पडणार असल्याचं सांगण्यात येत आहे। 20 नोव्हेंबर पासून लग्न समारंभाला सुरुवात होणार असून मुख्य विवाह सोहळा हा महाराष्ट्रातील सांगली येथे पार पडणार आहे। सांगलीत लग्न करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे स्मृती मंदाना 2 वर्षाची असल्यापासून सांगलीतील माधवनगर भागात राहते। तिचे संपूर्ण बालपण आणि शालेय शिक्षण सांगलीतच झाले, त्यामुळे सांगली शहर तिच्यासाठी खूप जवळच आहे। म्हणूनच स्मृती आणि पलाश यांचे लग्न सांगलीमध्ये होणार आहे। स्मृती मंदानाच्या बॉयफ्रेंडचे नाव पलश मुच्छल असे आहे। गेल्या अनेक वर्षापासून ते एकमेकांना डेट करीत आहेत। मागच्याच वर्षी त्यांनी त्यांचे नाते सार्वजनिक केले होते। मिळालेल्या माहितीनुसार 2019 पासून ते नात्यात आहेत। दरम्यान पलश मुच्छल एक प्रसिद्ध संगीतकार, गायक, चित्रपट निर्माता आहे। त्याने काही चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे। संगीताची मोठी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात पलश मुच्छलचा जन्म झाला। पलश मुच्छल 29 वर्षाचा आहे। तो व्यवसायाने संगीतकार आणि चित्रपट निर्माता आहे, तर स्मृती मंदाना ही 27 वर्षांची आहे। पलाशने भारतीय शास्त्रीय संगीतचे शिक्षण घेतले आहे। बॉलिवूडमध्ये संगीत दिग्दर्शक म्हणून काम करण्यासोबतच तो देश विदेशात चॅरिटी शो देखील करत असतो। पार्टी तो बनती है, तू ही है आशिकी या गाण्यासाठी पलश मुच्छलला ओळखलं जातं। तू जो कहे, निशा आणि फॅन्स अँड फ्रेंड्स यांसारखे म्युझिक व्हिडिओंचेही त्याने निर्मिती केली आहे। अभिनेता म्हणून पलाशने खेले हम जी जान से या चित्रपटात काम केलं आहे। त्याने अर्थ या वेगळ्या आणि सुंदर चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे। मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांची एकूण संपत्ती ही 20 ते 41 कोटी रुपयांची असल्याचं सांगण्यात जात आहे। पलाशने 2014 साली आलेल्या डिस्क्याव या चित्रपटात संगीत दिग्दर्शक म्हणून काम केलं। बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं। त्यानंतर भूतनाथ रिटर्न्स, अमित सहानी की लिस्ट यांसारख्या चित्रपटांसाठी संगीत दिले। तसेच पार्टी तो बनती है, तू ही है आशिकी यांसारखी लोकप्रिय गाणी देखील गायली आहेत। वयाच्या फक्त 18व्या वर्षी पलाश बॉलिवूडमध्ये सर्वात तरुण संगीतकार बनला आणि त्याची नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली। पलाश मुच्छल सध्या त्याच्या नवीन चित्रपट राजू बँडवाला दिग्दर्शित करीत आहे। हा चित्रपट बँड सदस्य जीवनावर संघर्षावर आधारित आहे। पंचायत या वेब सिरीजमधून प्रसिद्धी मिळवल्यावर अभिनेता चंदन रॉय या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर बालिका वधू फेम अविका गौर ही मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणार आहे। पलाशने टी सिरीज, झी म्युझिक कंपनी आणि पल म्युझिक साठी 40हून अधिक म्युझिक व्हिडिओ देखील बनवले आहे। पलाशने रिक्षा नावाची वेब सिरीज देखील बनवली होती, जी खूपच गाजली होती। तर स्मृती मंदाना महिला प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात महागडी खेळाडू आहे। तिला राजस्थान रॉयल्सने 3,40,00,000 रुपयांना आपल्या संघात स्थान दिलं होतं। मीडिया रिपोर्ट्सनुसार पलाश मुच्छलने त्याची बहीण पलक मुच्छलसमोर स्मृती मंदानाला प्रपोज केलं होतं। त्याने स्मृतीला एक रोमॅन्टिक गाणे गाऊन समर्पित केलं। ती पूर्णपणे प्रभावित झाली। दोघांनीही 2019 मध्ये त्यांचे नाते सुरू केलं आणि गेल्या जुलैमध्ये त्यांनी हे नातं उघड केलं। तुम्हाला ही जोडी कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा।